ऐरोली सेक्टर 2 येथे सालाबाद प्रमाणे ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थाने स्नेह संमेलनचे आयोजन केला होता। प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी आमदार संदीप नायक, राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आनंद सुतार, नगरसेविका शशिकला सुतार यांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड व लेझिम करून केले। शिक्षकांनी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले। तसेच स्नेह संमेलनात आमदार यांनी आपल्या शुभ हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेस हार अर्पण करून श्रीफळ वाढले। कार्यक्रमाची सुरुवात आमदार व इतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले। व्यासपीठावर आमदार संदीप नायक यांचे स्वागत शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी शॉल व भेट वस्तू देऊन केले। तसेच राष्ट्रवादीचे आनंद सुतार, नगरसेविका शशिकला सुतार व इतर मान्यवरांचे देखील सन्मान स्वागत करण्यात आले। व्यासपीठावर मुलांचे गुणगौरव आमदार व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले। आमदार संदीप नायक व संस्थापक अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले, ज्यामध्ये संगीत, नृत्य, नाटक सामील होते। यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी उपस्थिती दाखवली व कार्यक्रमाचा आनंद घेतला। ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था त्याचे अध्यक्ष सुरेश संकपाळ सर, नानगुडे सर आणि संपूर्ण शाळेतील सगळे डायरेक्टर्स किंवा वेगवेगळ्या शाळेतील प्रायमरी सेकंडरीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्वांनीच खूप मेहनत केलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। शाळेला जवळपास 38 वर्ष पूर्ण झालेले। मराठी मीडियममधून सुरू झालेली शाळा आता इंग्लिश मीडियमची जवळपास 1300 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। आज संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 3600 एवढी आहे। कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची संख्या जवळपास 125 आहे। आणि हा एवढा मोठा डोलारा पुढे नेत असताना आजच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, घेणं आणि योग्य ठिकाणी हे तेवढं शक्य नसतं। आता आपण मोठमोठ्या IBच्या शाळा, CBSEच्या शाळा यामध्ये असणारी फी ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे। आणि मी शिकू शकलो नाही, परंतु माझ्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं ही प्रत्येक पालकाची माफक अपेक्षा आहे। आणि अशी इच्छा पूर्ण करणारी क्वालिटी एज्युकेशन देणाऱ्या संस्था फार कमी आहेत आणि त्यामध्ये आपली ही ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था आहे, त्या गोष्टीचा मला अभिमान आहे। आज शाळेचा स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये एसे कॉम्पिटिशन असेल, राज्यस्तराचं कॉम्पिटिशन असेल, निबंध लेखन असेल किंवा वेगवेगळ्या विषयांचं त्या ठिकाणी झालेलं कॉम्पिटिशन असेल, सर्वच ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं नाव कमवलेलं आपल्याला ठिकाणी बघायला मिळते। अडचणी आहेत, चॅलेंजेस आहेत, परंतु नव्यानं येणाऱ्या गोष्टी, इतर ठिकाणं घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, या चांगल्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न या संस्थेने केलेला आहे। आणि या संस्थेच्या आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा। संस्थेला आज 37 वर्ष पूर्ण झाले ऑक्टोबरला। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमास ऐरोली विभागाचे मतदारसंघाचे
आमदार आणि संदीपजी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे नवी मुंबईचे अध्यक्ष आनंदजी सुतार साहेब, सौ शशिकला सुतार नगरसेविका या कार्यक्रमास लाभल्या. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. वर्षभर त्यांनी जे विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला असतो तर ते वर्षाच्या शेवटी तर आपण त्यांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनच आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण होतो, स्नेहसंमेलन होतं, पालक येतात, गेट टुगेदर करता येतं, विद्यार्थी उपस्थित बहुसंख्येनं असतात. हाच पाठिंबा येतो आणि वर्षातून एकदा मुलांना हे केलंच पाहिजे ना. म्हणजे 8 दिवस अगोदर ते प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस केल्यानंतर प्रात्यक्षिक बघितलं असेल की जी माझी नर्सरीची ज्युनियर KGची मुलं आहेत ज्यांना स्वतःचे कपडे घालता येत ना, ती मुलं डान्स करतात, संगीतवरती नाचतात. त्यांचा कार्यक्रम बघण्यास पालकांना नक्कीच आवड असतो. आपला पाल्य काय करतोय आणि पाल्याला वाटतं माझे पप्पा पुढे बसलेत, माझी मम्मी पुढे बसल्या, आणखीन तो हातावारी करून हे करतो. खरोखर कार्यक्रम हा लहान मुलांचा आकर्षण. Myself Gauravi Sanjay Patil. I am from Standard 10B and I am from Chartered English School. I got first rank in Marathi Kavyavachik Spardha and first rank in Hindi handwriting competition. I will give this to my parents, teachers, my Swati Miss, Archana Miss, Deepraj Sir, because Deepraj Sir told me how to speak poem in Marathi, in where we have to raise our voice, where we have to lose, and this school is so good that they appreciate us in our achievements, talents, and they give us opportunity to explore our talent and all. So I thank you to my schools. Chandan Tribhuwan. I am from Standard 10B. I want to just give thanks to my all teachers, all my this special chairman that have given me the golden opportunity to present a head boy and to control all the units as my under. I have controlled all the units as my under, but special critical condition that have come to my in front of me, but I have not fear about it. I have controlled all these things. This encouragement from this school I have get very strongly, and this I have very trust on his school. I can trust on school, and I believe that I have a golden future in my future, and I have a gold life in my future from this school only.